साहेब 2024 निवडणुकीत राजीव कुमार निवडणूक आयुक्त होते. शिवसेनेच्या नावाने चिन्ह शिंदे गटाला देण्यामागे कोट्यावधीचा व्यवहार झाला असा राऊतांनी आरोप केला. पक्ष आणि चिन्ह देताना हो, असा कोणता दिवस नाही की ज्या दिवशी संजय राऊत कोणावर आरोप करत नाही. ही तर खरं म्हणजे मीडियावाल्याच्या माध्यमातून जनतेची करमणूक करणारं एक पात्र म्हणजे संजय राऊत आता झालेलं आहे. रोज सकाळी रात्री झोपतानाच तो विचार करतो की उद्या कुठला आरोप करायचा, आणि सकाळी उठल्याबरोबर 9 वाजता त्याचा भोंगा सुरू होतो. आणि म्हणून त्यांनी कुठलेही फालतू आरोप करणं, आज तुम्हाला माहिती आहे निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. आज ते सुप्रीम कोर्टावर सुद्धा आरोप करायला लागलेले आहेत. म्हणजे असं कुठलं क्षेत्र आहे की ज्याच्यावर संजय राऊतांनी आरोप केलेला नाही. आणि म्हणून ते जे काही चिन्ह मिळालेलं आहे तर बहु ते लोकशाही पद्धतीनं की शिवसेनेचे 50 आमदार एकनाथ शिंदे साहेबासोबत होते, 18 पैकी 13 खासदार त्यांच्यासोबत होते, संघटनेचे अनेक जिल्हा प्रमुख वगैरे त्यांच्यासोबत होते. आणि निवडणूक आयोगाने सगळा टेक्निकल विचार करून एकनाथराव शिंदे साहेबांना शिवसेना पक्षाचं नाव, शिवसेनेची निशाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेबांचे विचार जे उद्धव ठाकरे साहेबांनी सोडले होते ते एकनाथ शिंदे साहेबांनी पुढे नेत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.